राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या। देशातील आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता येत्या 28 फेब्रुवारी 2024 ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार जमा। केंद्र सरकारने जारी केली अधिसूचना। नमो शेतकरी महासन्मानच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1792 कोटी निधी वितरणास मान्यता। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। राज्यभरातील 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता जारी। 3 मार्चला लग्न काढू नका, मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचे जरांगे पाटलांचे आवाहन। मर्डर विरोधात आज ब्लॅक डे, आंदोलनात व्यापारी संघटनांची उडी। मुंबई ठाण्यासह 27 महापालिकांच्या निवडणुका आता लोकसभेनंतरच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी एप्रिलपर्यंत लांबणीवर। शरद पवार गटाला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोगाची घोषणा। मुंबईत थंडी वाढण्याची शक्यता, पारा आज 18 अंश सेल्सिअसवर। 26 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या देशव्यापी ट्रॅक्टर मार्च, आंदोलक शेतकऱ्यांची घोषणा। विदर्भाला बसणार अवकाळीचा फटका, फेब्रुवारी अखेर विदर्भात अवकाळी पावसाचा धोका, हवामान खात्याचा इशारा। आतंकवाद्यांप्रमाणे शेतकऱ्यांवर गोळीबार का करता, नाना पटोले यांच्या मोदी सरकारवर निशाणा। IPLचे शेड्यूल जाहीर, पहिला सामना 22 मार्च रोजी मुंबई पहिल्याच सामन्यात गुजरातशी भिडणार। संभू सीमेवर आंदोलनाचा भडका, मोदी सरकार घाबरले, शेतकऱ्यांची सोशल मीडिया अकाउंट्स केली बंद। 40 लाख घेऊन बारस्कर बडबड करतोय, मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव, जरांगे पाटलांच्या बारस्करांवर निशाणा। मराठी सिनेसृष्टीचे दिग्गज कलाकार अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव केव्हा मिळणार, उद्धव ठाकरे यांच्या केंद्र व राज्य सरकारला सवाल। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांच्या हृदयविकाराने झटका आल्याने निधन। महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।